राष्ट्रपतीचे अधिकार बघणार आहोत. बरोबर, राष्ट्रपतीचे अधिकार बघणार. बरोबर, पहिला अधिकार घेऊ आपण विद्यार्थी मित्रांनो, की राष्ट्रपतीकडे कोणता अधिकार दिलेला आहे. बरोबर, राष्ट्रपतीकडे कोणता अधिकार दिला आहे याला आपण डिफाईन करू का 3-4 अधिकारांमध्ये. पहिला अधिकार बघू आपण कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक अधिकार, कायदेविषयक अधिकार त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, लेजिस्लेटिव्ह फंक्शन. बरोबर, म्हणजे सरळ आता जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल कायदेविषयक अधिकार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीचे पार्लिमेंट सोबत संबंधी असलेले अधिकार. पार्लिमेंट म्हणजे काय, संसदे संबंधी असलेले अधिकार. राष्ट्रपतीचे अधिकार आपण डिफाईन करतो, त्यामधला पहिला जो अधिकार घेतला आहे तो कोणता, कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक अधिकार म्हणजे काय, राष्ट्रपतीचा संसदे संबंधी असलेला अधिकार. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, संयुक्त बैठक बोलवली. बरोबर, राष्ट्रपतीचा काय, आपल्या संसदेसोबत असलेला अधिकार आहे. दुसरा, अँग्लो इंडियनची निवडणूक करणे. बरोबर, अँग्लो इंडियन पण आता ठेवलेले नाहीये तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, कारण की या आंग्ल भारतीयला आपण 104 अमेंडमेंट म्हणजे 104व्या घटनासंहितेने काय केला, काढून टाकलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो अंदर डीप मध्ये घुसून की या अँग्लो इंडियनची शब्दांची, या 2 शब्दांची व्याख्या तुमच्या संविधानात दिली आहे का. अँग्लो इंडियन या शब्दांची व्याख्या तुमच्या संविधानावर दिली आहे का. अगदी बरोबर, याची संविधानाची व्याख्या दिलेली आहे. पण तुम्हाला विचारलं अल्पसंख्याक SC ST यांची व्याख्या दिली आहे का, यांची व्याख्या दिलेली नाही. मायनॉरिटी म्हणजे काय, शेड्यूल कास्ट म्हणजे काय, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे काय, याची व्याख्या कुठेही दिलेली नाही. पण तुमच्या देशाच्या संविधानामध्ये आंग्ल भारतीय या शब्दाची काय दिली आहे, व्याख्या दिलेली आहे. बरोबर, पण आता अँग्लो इंडियनला आपण आपल्या देशामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा रिप्रेझेंटेशन देणार नाही आणि तुमच्या राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा रिप्रेझेंटेशन देणार नाही. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की अँग्लो इंडियनची नेमणूक करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे. कोणता अधिकार आहे मित्रांनो, कायदेविषयक अधिकार. बरोबर, मग संसदेचं अधिवेशन बोलवणे, दुसरा अधिकार. तिसरा अधिकार, मग चौथा अधिकार आपण असं म्हणू शकतो, कोणता अधिकार म्हणू शकतो की विद्यार्थी मित्रांनो की लोकसभेला बरखास्त करणे. बघी नाही, PM सांगण्यावरून हा सुद्धा तुझा काय, कायदेविषयक अधिकार आहे. नंतर जे विधेयके येतात, कुठे येतात, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, याला पास करणं. बरोबर, याला स्वतःजवळ ठेवणं म्हणजे विथहोल्ड करणं, याला पुनर्विचारासाठी वापस पाठवणे म्हणजे रिकन्सिडर करणं, आणि विद्यार्थी मित्रांनो याला नकार सुद्धा देणं, याला म्हणजे काय, रिजेक्ट करणं. हे जे सगळे अधिकार आहेत कोणासंबंधी आहे, आपल्या संसदे संबंधी. म्हणून आपण असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार म्हणजे काय, पार्लिमेंट सोबत असलेले अधिकार. म्हणजे पार्लिमेंट काय म्हणतो, कायदा फॉर्म करतो. पार्लिमेंट काय म्हणतो, कायदा फॉर्म करतो. म्हणून याला काय लक्षात ठेवू आपण, कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार म्हणजे काय, संसदेसोबत असलेले अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार. दुसरा जो अधिकार असतो, तो कार्यकारी अधिकार असतो. कार्यकारी अधिकार. दुसरा जो राष्ट्रपतीचा अधिकार असतो विद्यार्थी मित्रांनो, कार्यकारी अधिकार. कोणता, कार्यकारी अधिकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, कार्यकारी. म्हणजे आपण कार्यकारी म्हणजे कसं लक्षात ठेवलं का, संविधानिक बॉडींची, कॉन्स्टिट्युशनल बॉडीची काय करणे, अपॉइंटमेंट करणे. कॉन्स्टिट्यूशन बॉडीची काय करणे विद्यार्थी मित्रांनो, अपॉइंटमेंट करणे. म्हणजे कोण कॉन्स्टिट्यूशन बॉडी म्हणजे कोण, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नेमणूक करणे, कॅगची नेमणूक करणे म्हणजे महालेखा परीक्षेची नेमणूक करणे, नंतर AGI अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची नेमणूक करणे, PM ची नेमणूक करणे. बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात विद्यार्थी मित्रांनो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, AGI म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीची जर नेमणूक करायची असेल कुठे येतात, राष्ट्रपतीच्या कार्यकारी अधिकारामध्ये येतात. मी फक्त तुम्हाला एक विचारतो, PM ची डेफिनेशन किंवा PM ची अपॉइंटमेंट हे एक्झिक्युटिव्ह मध्ये तर काही कार्यकारी संबंधित, एवढं सांगा मला. PM ची डेफिनेशन, सचिन मला सांग रे, या PM ची जी व्याख्या आहे, PM ची जी अपॉइंटमेंट आहे, हे राष्ट्रपतीच्या कार्यकारी अधिकारांमध्ये येतं की कायदेविषयक अधिकारांमध्ये येतं? लवकर सांगा मला. आत्ताच मी तुम्हाला दोन्ही अधिकार एक्सप्लेन केलेले ते तर बघा, काही लोक मला आता रिप्लाय देऊन आले तरी मी सुद्धा सांगतो. ठीक आहे,
मला माहित आहे तुम्हाला थोडं भीती वाटतं टीचर सोबत बोलायला, पण इथे मी तुम्हाला काही खाणार नाही विद्यार्थी होतं, बरोबर. फक्त तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे. बघा, पीएम जो अधिकार आहे, पीएमची जी अपॉइंटमेंट करणार आहे ते कायदेविषयक अधिकारांमध्ये येतात. आणि पीएम संबंधी असतं विद्यार्थी मित्रांनो, संसदे संबंधी असतं, बरोबर. म्हणून तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, ज्या संविधानिक बॉडीज आहेत, बरोबर, ज्या पार्लिमेंटशी संबंधित नसतात, अशा बॉडींची अपॉइंटमेंट करणं म्हणजे राष्ट्रपतीचा कार्यकारी अधिकार. राष्ट्रपतीचा कार्यकारी अधिकार. आणि विद्यार्थी मित्रांनो, संसदे संबंधी कोणताही अधिकार राष्ट्रपतीचा असेल त्याला काय म्हणू आपण? कायदेविषयक अधिकार. किती लोकांना डिफरन्स करायला सांगा? कायदेविषयक अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह फंक्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन. किती लोकांना समजला डिफरन्स? किती लोकांना समजला डिफरन्स? रजत, आता क्लिअर झाला का? प्रज्ञा, अश्वदीप, बघा, नाही जरी झालं असेल तरी एकदा बघा. काय विद्यार्थी मित्रांनो, लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेविषयक फंक्शन म्हणजे काय? राष्ट्रपतीचे संसदे संबंधी असलेले काय महत्वाचे निर्णय, बरोबर, त्याला म्हणतो आपण कायदेविषयक अधिकार. आणि संसदे संबंधी काय? पीएम सुद्धा येतो. म्हणून काय म्हणतो आपण? पीएम ची अपॉइंटमेंट करणे सुद्धा किंवा मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट करणे हा राज्यपालाचा असेल, पण मंत्र्यांची जर नेमणूक करायची पुढे केंद्रामध्ये ते कोणता अधिकार असेल? पीएमचा संसदीय किंवा कायदेविषयक अधिकार. आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? या बॉडींना सोडून म्हणजे संसदेला सोडून बाकीच्या बॉडीची अपॉइंटमेंट असेल तर तो कुठे येणार? एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स मध्ये, बरोबर. हा झाला, दोन मुद्दे तुमचे क्लिअर झाले. ठीक आहे. तिसरा जो अधिकार, तिन्ही दलाचा प्रमुख असतो, म्हणजे त्याला म्हणतात लष्करी अधिकार. लष्करी अधिकार तिन्ही दलाचा, एअरफोर्स, बरोबर, नंतर मिलिटरी, आणि नंतर दुसरी कोणती सांगा बरं? एअरफोर्स, मिलिटरी आणि नंतर कोणती असतं? अगदी बरोबर, व्हेरी गुड, सरने उत्तर दिलं, व्हेरी गुड, नेव्ही. या तिन्ही दलाचा जो प्रमुख असतो विद्यार्थी तो असतो राष्ट्रपती. कोणाचा असतो? राष्ट्रपती, बरोबर. पण याचा जो अधिकार असतो, हे नेव्हीची कशी अपॉइंटमेंट करायची सगळं हे राष्ट्रपतींना, पण कोणाच्या आधारावर ऐकायचं, कोणाचं रिकमेंडेशन ऐकायचे, तर कोणाचे? काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बरोबर. राष्ट्रपतीचा काय असेल? हेड असेल. तिन्ही दलाचं काय असेल? राष्ट्रपती हेड असेल, पण तरी सुद्धा त्याच्याकडे अधिकार दिलेले नाही आहेत. त्याचा अधिकार कोणाजवळ आहेत? काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग मी तुम्हाला विचारतो, तुमच्या देशामध्ये जो हेड आहे कोण आहे? मग तुमच्या देशाचा हेड कोण आहे? पीएम आहे की प्रेसिडेंट आहे? पीएम आहे की प्रेसिडेंट आहे? सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुमच्या देशाचा हेड कोण आहे? प्रेसिडेंट आहे की पीएम आहे? ओके, प्रेसिडेंट, व्हेरी गुड. कोण आहे? प्रेसिडेंट. का प्रेसिडेंट आहे? प्रेसिडेंट फक्त नामधारी प्रमुख आहे. कोणता प्रमुख आहे? नामधारी, बरोबर. आणि पीएम काय विद्यार्थी मित्रांनो? हा आपल्या देशामध्ये रिअल हेड आहे. रिअल, बघा, तुम्ही तुमच्या घरी बघा, आई आहे ना, सगळं काम करत, तरी तिला आपण काय म्हणतो? नामधारी प्रमुख आहे, बरोबर. घर आहे, फक्त नामधारी प्रमुख आहे. पण घरासंबंधी जर काही निर्णय घ्यायचे असतील याचा सगळ्या अधिकार कोणाकडे असतात? आपल्या बाबांकडे असतो, बरोबर. म्हणजे कोण असतात? जे पीएम आहेत यांच्याकडे सगळा निर्णय दिला आहे आपल्या देशामध्ये, पण ते कोणाच्या नावाने घेत येतो? प्रेसिडेंटच्या नावाने घेत येतो. म्हणून हा पॉईंट तुमचा इथे क्लिअर होईल की राष्ट्रपती जरी तिन्ही दलाचा प्रमुख असेल विद्यार्थी मित्रांनो, तरी सुद्धा काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या निर्णयाने त्याला काम करावं लागतं. कारण की प्रेसिडेंट काय हो? नामधारी प्रमुख आहे. काय आहे? नामधारी प्रमुख. आणि ते आहे तो पीएम कोण आहे? रिअल हेड आहे. म्हणजे रिअल हेडच्या कारणाने आपल्या देशामध्ये काही होऊ शकतं, नोटबंदी पण होऊ शकतं, जम्मू काश्मीर भारतामध्ये सुद्धा येऊ शकतं. आणि आपल्या देशामध्ये काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. इथे प्रेसिडेंटचं काहीही चालणार नाही, बरोबर. चला, एवढं कळालं, लष्करी पण कळालं. आता सगळ्यात महत्वाचा नकार अधिकार, आणि हे जर तुम्हाला शिकला तुम्हाला समजून जाईल की आपल्या देशामध्ये प्रेसिडेंटला सुद्धा काहीतरी अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. पण प्रेसिडेंट, आपल्या देशाचे राष्ट्रपती असे अधिकार खूप कमी वेळा वापरतात आणि कधी वापरतात तुमच्या लक्षात येईल. स्वविवेकाधिकार. स्वविवेकाधिकार लक्ष द्या. संविधानामध्ये काय आहे सगळं मी तुमच्या लक्षात आणून देतो, मग तुम्हाला समजेल. बघा, स्वविवेकाधिकार दोन भागामध्ये डिवाइड करतात. एक संविधानामध्ये नमूद असलेला, आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परिस्थितीनुसार मिळालेला. परिस्थिती याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिच्युएशनल.
सिच्युएशनल, ठीक आहे, याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल. तुम्हाला माहित आहे का की राष्ट्रपतीकडे कोणते जे नकाराधिकार आहेत, कोणता स्वविवेकाधिकार आहेत, कोणते नकाराधिकार आहे, वेटो पॉवर्स आहेत, बरोबर. बघा सिच्युएशनल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लोकसभेमध्ये बरोबर किंवा पार्लिमेंटमध्ये, लोकसभेमध्ये किंवा पार्लिमेंट, राज्यसभा इथे नाही म्हटलं, यासाठी म्हटलं की राज्यसभेमध्ये आपण मॅक्झिमम टाइम जे आपले पीएम आहे ते लोकसभेमधून मिळतो, बरोबर. म्हणून असं नाही की राज्यसभेमधून मिळतो, मनमोहन सिंग राज्यसभेमधून नाही, पण मॅक्झिमम टाइम असतात लोकसभेमधून, म्हणून इथे लोकसभा पार्लिमेंट. जेव्हा इथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही, लक्ष द्या मी काय म्हणतोय, जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही, जेव्हा कोणत्याही पक्षाला मेजॉरिटी मिळत नाही, अशी व्यवस्था म्हणजे काय, हंग असेंब्ली. अशी परिस्थिती म्हणजे काय, हंग असेंब्ली. बघा तुमच्या बुकामध्ये हा नमूद केला आहे, तुमच्या बुकामध्ये इतकं सिस्टमॅटिक सांगितलेलं नाही आहे, पण तुम्हाला कळावं म्हणून मी सिस्टमॅटिक सांगतोय. बरोबर. राष्ट्रपतीला 2 स्वविवेकाधिकार दिलेले आहेत, एक आहे संविधानामध्ये आणि दुसरा विद्यार्थी परिस्थितीनुसार मिळालेला आहे, बरोबर. परिस्थिती कधी फॉर्म होतं, जेव्हा तुमच्या पार्लिमेंटमध्ये कोणालाही बहुमत मिळत नाही, जेव्हा तुमच्या पार्लिमेंटमध्ये कोणालाही बहुमत मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुमच्या देशामध्ये काय फॉर्म होतं, हंग असेंब्ली फॉर्म. आणि जेव्हा हंग असेंब्ली फॉर्म झाली तेव्हा प्रेसिडेंटला अधिकार मिळतो, कोणाला, राष्ट्रपतीला अधिकार मिळतो, कोणत्याही व्यक्तीला तो पीएम बनू शकतो, कोणत्याही व्यक्तीला पीएम बनू शकतो. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा राष्ट्रपती स्वविवेकाधिकार वापरतो तेव्हा तो कोणालाही विचारत नाही, त्याचे स्वतःचे निर्णय, स्व म्हणजे काय, स्वतः, तेव्हा तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा ऐकत नाही, त्याच्या पत्नीचा ऐकत नाही, त्याच्या मुलांचा ऐकत नाही, स्वतःचा निर्णय तो स्वतः घेतो. म्हणजे विद्यार्थी त्याला काय म्हणतो आपण, स्वविवेकाधिकार. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, डिस्क्रिशनरी पॉवर. पण तुम्हाला जर प्रश्न विचारला, हा जो अधिकार आहे संविधानामध्ये नमूद आहे का, परिस्थितीनुसार मिळालेला जो स्वविवेकाधिकार आहे नमूद आहे का संविधानात, नाही. हा अधिकार संविधानामध्ये नमूद केलेला किती लोकांना समजले, हे किती लोकांना समजलं, हा अधिकार संविधानामध्ये कुठेही नमूद केलेला नाहीये, हा अधिकार संविधानामध्ये कुठेही नमूद केलेला नाहीये. किती लोकांना समजलं. थँक्यू, रिप्लाय दिला मला, थँक्यू सो मच. बघा काय परिस्थितीनुसार मिळालेला अधिकार आहे हा संविधानामध्ये काय आपल्या मेन्शन केलेला नाहीये. मग कुठे आहे, बरोबर, हा आहे पार्लिमेंटच्या प्रोसिडिंगमध्ये. कुठे आहे, पार्लिमेंटच्या प्रोसिडिंगमध्ये, म्हणजे आपल्या संसदेची जी कामकाज पद्धती आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. बर, संसदेच्या कामकाज पद्धतीमध्ये, किंवा जेव्हा संसदेमध्ये हंग असेंब्ली फॉर्म होतं. हंग असेंब्ली म्हणजे काय म्हणते मी आता सांगितलं तुला. हंग असेंब्ली म्हणजे जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा, बरोबर. मग तेव्हा पीएम कोणत्याही व्यक्तीला त्याच्या देशाचा पीएम म्हणू शकतो. राजीव गांधी नाव ऐकलंय का, राजीव गांधी नाव ऐकलं का तुम्ही, राहुल गांधी नाही बरं. व्हेरी गुड, पूजा अगदी बरोबर दिलाय का. हा मेन्शन केला, राजीव गांधी माहितीये का, राजीव गांधी त्यांना निवडलं होतं, बरोबर, प्रेसिडेंट, त्यांचा स्वविवेकाधिकार होता, बरोबर. आता येऊ आपण इथे संविधानिक स्वविवेकाधिकार, ज्याला आपण पहिले नकाराधिकार म्हणतो. नकाराधिकार म्हणजे काय, व्हेटो पॉवर्स. म्हणजे काय, व्हेटो पॉवर्स. भारतामध्ये 4 प्रकारचे व्हेटो पॉवर्स आहेत, ठीक आहे, 4 प्रकारचे. पहिला ऍब्सोल्यूट व्हेटो म्हणजे पूर्णतः नकाराधिकार. दुसरा क्वालिफाईड व्हेटो किंवा इफेक्टिव्ह व्हेटो. तुमच्या लक्षात दिला मराठीमध्ये प्रभावी. नंतर सस्पेन्सिव्ह व्हेटो, सस्पेन्सिव्ह व्हेटो. आणि थर्ड आहे फोर्थ आहे पॉकेट. पॉकेट व्हेटो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नकाराधिकार, मला बिल पास करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की सर हे व्हेटो पॉवर तुम्ही शिकवल्या, मला मान्य आहे, मला की इथे लिहून दिले तुम्हाला, पण या 4ही पैकी 4ही भारतामध्ये यूज होतात का. जे नकाराधिकार मी दिले हे 4ही नकाराधिकार भारतामध्ये यूज होतात का. 4ही नकाराधिकार भारतामध्ये यूज होत नाही.
फक्त भारतामध्ये 3च नकाराधिकार यूज होतात. तो म्हणजे पहिला, तो म्हणजे तिसरा आणि तो म्हणजे चौथा. हा जो दुसरा आहे हा भारतामध्ये यूज केला जात नाही. हा दुसरा अधिकार, हे चारही वेटो पॉवर अमेरिकेमध्ये वापरले जातात. कुठे वापरले जातात? अमेरिका. पण भारतामध्ये कोणते आहेत? पहिला, तिसरा आणि चौथा. जो सगळ्यात शेवटचा वेटो पॉवर आहे, तो सगळ्यात शेवटचा अधिकार आहे पॉकेट वेट. हा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीचा स्वविवेकाधिकार. म्हणजे काय? स्वविवेकाधिकार म्हणजे काय? जेव्हा राष्ट्रपती कोणाचंही ऐकत नाही, जेव्हा राष्ट्रपती कोणाचंही ऐकत नाही. अगदी बरोबर नेहमी मॅम, व्हेरी गुड. बरोबर. जे पॉकेट वेटो म्हणजे काय? हा जो पॉकेट वेटो आहे विद्यार्थी जेव्हा राष्ट्रपती वापरतो तेव्हा स्वविवेकाधिकार म्हणजे राष्ट्रपती कोणाचंही ऐकत नाही. ना काउन्सिल ऑफ मिनिस्टर, ना स्वतःचे आई वडील, ना त्याची पत्नी, ना त्याचे मुलं बाळ, स्वतःचा निर्णय घेतो. बरोबर. म्हणजे पॉकेट वेटो. आणि हा जो नकाराधिकार आहे, हा जो स्वविवेकाधिकार आहे, कुठे नमूद आहे? हो संविधानामध्ये. नमूद आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. इथपर्यंत आलं का सगळ्यांना? सगळे इथपर्यंत आले का? माझ्यासोबत जुळले का इतके? सगळे सांगा. सगळ्यांना समजलं का की संविधानामध्ये काय मेन्शन आहे आणि परिस्थितीनुसार काय मिळतं त्याला? इतकं आलं का सगळ्यांना? अगदी व्हेरी गुड. चला इतकं आलं. चला आता मग आपण थोडं डीप मध्ये घुसूया. आता आपण व्हेटो पॉवर घेऊया. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला की राष्ट्रपतीचा स्वविवेक किती आहे? 2 आहे. एक संविधानामध्ये नमूद आहे, बरोबर, आणि दुसरा विद्यार्थी कुठे म्हणून नमूद आहे? पार्लिमेंटच्या प्रोसिडिंग मध्ये. बरोबर. जेव्हा स्वविवेकाधिकार राष्ट्रपती यूज करतो तेव्हा तो कोणाचंही ऐकत नाही. म्हणजे पीएमचं पण नाही, स्वतःच्या पत्नीचं पण नाही, कोणाचंच नाही. बरोबर. म्हणजे तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. मग तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की संविधानात कुठे नमूद आहे? तर एकच नमूद आहे, तो म्हणजे पॉकेट वेटो, आणि दुसरा परिस्थितीनुसार मिळालेला नाही आहे. तो कुठे आहे? हंग असेंब्ली, पार्लिमेंटच्या प्रोसिडिंग मध्ये. आता वेटो पॉवर शिकव. ठीक आहे. राष्ट्रपतीचे वेटो पॉवर भारतामध्ये जे यूज होतात मी तुम्हाला तेही शिकवतो, आणि अमेरिकेमध्ये जो वापरला तो सुद्धा तुम्हाला शिकवतो. पहिला ॲब्सोल्यूट वेटो. ॲब्सोल्यूट वेटो. दुसरा, पहिले इंडियाचे, नंतर शेवटी अमेरिका. सस्पेन्सिव्ह. पॉकेट. आणि नंतर क्वालिफाईड. पहिला हा राष्ट्रपती, हा जो अधिकार आहे, हा जो वेटो पॉवर आहे, आणि हा वेटो पॉवर आहे राष्ट्रपती काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावर नाही. दोन्ही ॲब्सोल्यूट वेटो आणि सस्पेन्सिव्ह वेटो, हे जे दोन्ही वेटो पॉवर्स आहेत राष्ट्रपती काउन्सिल ऑफ म्हणजे मंत्रिमंडळाच्या सांगण्यावर ऐकतात. बरोबर. ॲब्सोल्यूट वेटो 2 कंडिशन मध्ये वापरला जातो. एक पब्लिक बिल्स मध्ये. पब्लिक बिल्स मध्ये विद्यार्थ्याला मराठीमध्ये आहे शासकीय विधेयके. शासकीय विधेयके म्हणजे गव्हर्नमेंट बिल्स. दुसरं त्याला नाव आहे विद्यार्थ्याला सार्वजनिक विधेयक. सार्वजनिक विधेयक. दुसरं असतं खाजगी. खाजगी म्हणजे काय? हो प्रायव्हेट बिल्स. प्रायव्हेट बिल्स. खाजगी म्हणजे काय? हो प्रायव्हेट बिल्स. लक्ष द्या. ॲब्सोल्यूट वेटो कधी आहे, सस्पेन्सिव्ह काय, पॉकेट काय, क्वालिफाईड, सगळे आज तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून दिले. ॲब्सोल्यूट आणि सस्पेन्सिव्ह कोणाचं सांगणार लागणार? काउन्सिल ऑफ मिनिस्टर सांगणार. बरोबर. मग कधी ऐकणार? ॲब्सोल्यूट 2 कंडिशन, एक पब्लिक बिल्सवर ऐकणार आणि एक खाजगी विधेयकावर. मला सांगा बरं विद्यार्थी मित्र, तुम्ही वाचलं असेल पब्लिक बिलला मांडण्यासाठी कोण मांडतात पब्लिक बिल्स, आणि कालावधी किती दिला जातो, आणि प्रायव्हेट बिल्स आहेत याला कोण मांडतो आणि साठी कालावधी किती दिला जातो. मी वेट करतो तुमच्या प्रश्न उत्तराचा, मी वेट करतो. मला सांगा पब्लिक बिल्स आणि खाजगी बिल्स. बरोबर. पब्लिक बिल्स कोण मांडतात, किती दिवसाचा टाइम पिरियड दिला जातो, आणि खाजगी बिल कोण मांडतो आणि किती दिवसाचा टाइम पिरियड दिला जातो. सांगा बरं. येत तर तरी सांगा, नसेल येत तरी सांगा बरं. अगदी बरोबर. व्हेरी गुड. बोथ प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट. व्हेरी गुड. लक्ष द्या आता. ठीक आहे. जे पब्लिक बिल्स आहेत हे फक्त आणि फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टरनी मांडलेले बिल आहे. फक्त आणि फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये तुम्हाला किती आहेत? 15% ऑफ लोकसभा. 91st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे. त्याच्यावर कितीही मंत्री बनवलं असेल चालत होतं आपल्याला. कितीही मंत्री बनवा चालत होतं.
पण 91st अमेंडमेंट 2003ला 91व्या घटनेची 2003ला लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो जे मंत्री आहेत त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन आले. 15%च्या वर, लोकसभेच्या 15%च्या वर तुम्ही मंत्री बनू शकत नाही म्हणून काय आणलं, रेस्ट्रिक्शन आलं 15%. बरोबर. मग या 15% लोकांनी म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरने जर बिल मांडलं त्याला काय म्हणतो आपण, पब्लिक बिल्स. त्याला काय म्हणतो आपण, पब्लिक बिल्स. त्याला काय म्हणतो, पब्लिक बिल्स. मराठीमध्ये शासकीय किंवा सार्वजनिक बिल. बरोबर. आणि याला टाइम पिरियड असतो 7 दिवस. किती दिवस असतो, 7 दिवसाची नोटीस पिरियड द्यावी लागते. किती दिवसाची, 7 दिवसाची नोटीस पिरियड. आता या काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सोडून, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सोडून कोणीही मांडो, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सोडून कोणीही मांडो, तो पार्टीचा सदस्य असो, राहुल गांधी असो, पप्पू असो, कोणी असो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय पाहिजे, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सोडून जो कोणी मांडेल ते आहे खाजगी विधेयके. ते कोणते आहेत, खाजगी विधेयके. लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतोय, पब्लिक बिल्स, पब्लिक बिल्स आणि दुसरं विद्यार्थी मित्रांनो काय, प्रायव्हेट बिल्स. तर पब्लिक बिल्स कोण मांडतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. किती दिवसाचा टाइम पिरियड, 7 दिवसाचा टाइम पिरियड. आणि खाजगी विधेयक म्हणजे काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सोडून. आणि टाइम पिरियड किती, 30 डेज म्हणजे 1 मंथ. बरोबर. आता मला सांगा, खाजगी बिल माहिती कधी वाटतं, खाजगी जर बिल पास झाले, बरोबर, प्रायव्हेट मेंबर बिल पास झाले, तुम्हाला माहिती आहे का वाहवाही कोणाला मिळणार, अपोजिट पक्षाला. वाहवाही कोणाला मिळणार, अपोजिट पक्षाला. मग हे गव्हर्नमेंटला मान्य असेल का, जर माझा गव्हर्नमेंट आहे आणि मला वाहवाही मिळण्याऐवजी मी तुम्हाला वाहवाही देणार आहे, हे चुकीचं आहे. म्हणून काय करतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर राष्ट्रपतीला सांगतात की भाऊ या बिलला काय कर रे, रिजेक्ट कर. या बिलला काय कर रे, रिजेक्ट कर. म्हणजे काय, प्रायव्हेट बिल संबंधी राष्ट्रपती जो अधिकार वापरतो तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावरून वापरतो. आणि जेव्हा राष्ट्रपती वापरतो तेव्हा ते बिल काय होतो, डेड. एक पॉईंट कळाला का तुम्हाला, सगळ्यांना सांगा, एक पॉईंट कळाला का, हा पॉईंट क्लिअर झाला का, इतकं डीप जायचं आहे का, इतकं डीप जायचं आहे का, मी तुम्हाला फक्त कुठे सांगू कुठे यूज होते काय होतं. व्हेरी गुड. रुपेश आता बघा डीप झालं का म्हटलं आपण अंदाज जायचं म्हणजे मास्टर करता मला, पण ती प्रश्न विचारले का तुम्ही थांबत नाही, सांगत नाही मला. बरोबर. बघा डीप जाऊ आपण, पण मला तुम्ही प्रश्नांचे उत्तर द्या, चुकले तरी चालते ना रे, आपले डाऊट्स क्लिअर होते सगळ्यांचे. प्रायव्हेट बिल्स, प्रायव्हेट बिल संबंधी जेव्हा राष्ट्रपती ॲब्सोल्यूट वेट वापरतो, पूर्णतः अधिकार वापरतो, तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावर. म्हणजे ते बिल काढलेलं डेट झालं. आता मग गव्हर्नमेंटला का दिमाग लावते, इथे गव्हर्नमेंट दिमाग लावते की हे बिल बरखास्त केले म्हणजे बिल डेट झाले. आता गव्हर्नमेंट काय करतं, त्या बिलला पकडतं, त्या बिलला पकडतं आणि स्वतः मंत्रिमंडळ काय करतात, त्या बिलाचं नामकरण करतात, नवीन नवीन कपडे घालून देतात, नवीन नवीन शूज घालून देतात आणि पुन्हा कुठे मांडतात, लोकसभेमध्ये. म्हणजे आता ते मिनिस्टरला मांडले असेल, म्हणजे कोणत्या, सार्वजनिक विधेयक. म्हणजे कोणत्या विधेयक, सार्वजनिक विधेयके. आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सार्वजनिक विधेयक काय म्हणतो आपण मांडतो तेव्हा ते बिल जास्तीत जास्त वेळात करता पास होतात. बरोबर. पण इथे तुम्ही विचाराल सर हे बिल कधी डेट होतं, बरोबर, आता तुम्हाला लक्षात राहून येतं. कारण की आपण जेव्हा ॲब्सोल्यूट वेट वापरतो तेव्हा पूर्ण काय करतो, बिल बंद करून टाकतो, ते बिल पास होते नाही. आता लक्ष द्या, सगळ्यांना विचारतो, मी सगळ्यांना विचारतोय, तुमचे डाऊट जबरदस्त क्लिअर होणार आहे त्या पॉईंटमध्ये. सेकंडवर लोकसभा चालू आहे 2019 पासून 2024 बरोबर, 5 वर्ष कालावधी. 2024 मध्ये गव्हर्नमेंटने म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरने एक बिल आणलं. त्या बिलचं नाव आहे ABC. त्या बिलचं नाव काय हो, ABC. बिलचं नाव काय, ABC. बिल आणलं. आणि विद्यार्थी मित्रांनो या कालावधीमध्ये काय झाली हो, लोकसभा विसर्जित झाली. या कालावधीमध्ये काय झाली, लोकसभा विसर्जित झाली. जर लोकसभा विसर्जित झाली असेल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, आणि नवीन लोकसभा आली असेल, मग ABC झाली आणि 2025 मध्ये नवीन लोकसभा आली. आणि या लोकसभेमध्ये कोण होते हो, राहुल गांधीचं गव्हर्नमेंट होतं, राहुल गांधी सरकार. तर मला सांगा, हे राहुल गांधी जे आत्ताचे जे मोदी गव्हर्नमेंट आहे यांचं बिल पास होईल का, यांचं बिल पास होईल का, सांगा मला, यांचं बिल पास होईल का. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलं, व्हेरी गुड, तुमच्या लक्षात आलं. म्हणजे
विद्यार्थी मित्रांनो जो ऍब्सोल्यूट वेटो आहे राष्ट्रपती दोनदा वापरू शकतो. एक प्रायव्हेट बिल संबंधी काउन्सिल ऑफ मिनिस्टर सांगण्यावरून आणि दुसरा पब्लिक बिल संबंधी कधी अशी कंडिशन झाली तर. अशी म्हणजे कशी की जेव्हा 2019 पासून 2024 पर्यंत जेव्हा लोकसभा चालू आहे तर 2024च्या एंडला जर लोकसभेमध्ये बिल आलं काय लोकसभेमध्ये बिल आलं बरोबर लोकसभेमध्ये बिल आलं आणि लोकसभा काय झाली विसर्जित झाली आणि ते विधेयक लोकसभेमधून पास होऊन गेलं होतं राज्यसभेकडे राज्यसभेकडून पासून प्रेसिडेंटकडे गेलं होतं आणि त्यावेळेस जर लोकसभा बरखास्त झाली असेल विद्यार्थी मित्रांनो तर 2025ला जे नवीन सरकार येणार आहे ते सरकार त्या जुन्या सरकारचं बिल कधीही पास होणार नाही. म्हणून काय करतात की राष्ट्रपती कोणता वापरतं ऍब्सोल्यूट वेटो वापरतं आणि ते बिल काय करतं डेट करतं. सगळ्यांना कळालं ऍब्सोल्यूट वेटो कळाला सगळ्यांना. काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय कळालं मंत्रिमंडळ कळालं पब्लिक बिल्स काय प्रायव्हेट बिल्स काय आहे सगळ्यांना कळालं. व्हेरी गुड. चला क्लिअर झालं. नेक्स्ट पॉईंट सस्पेन्सिव्ह वेटो. सस्पेन्सिव्ह वेटो लोकसभेतून बिल पास झालं राज्यसभेतून बिल पास झालं दोन्ही वापरून कुठे गेला प्रेसिडेंट राष्ट्रपती. प्रेसिडेंटने सांगितलं तुम्हाला वाचायला पाहिजे मग तिकडून काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणते भाऊ तू वाचू विचारू नको काही टेन्शन घेऊ नको आम्ही काय करतो ना चेंज कर ठीक आहे तू एकदा काय कर वापस पाठव एकदा हाऊसकडे वापस पाठव. आम्ही यावर डिस्कस करतो आम्ही सगळ्या गोष्टी करतो बरोबर. सस्पेन्सिव्ह वेटो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जेव्हा राष्ट्रपतीला त्या बिलासंबंधी काय थोडे मतभेद निर्माण होतात त्या बिलासंबंधी मतभेद निर्माण होतं पण आपल्या देशामध्ये असं होत नाही. जेव्हा तुमच्या देशाचे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते बरोबर जे मायनॉरिटीमध्ये आहेत ते सुद्धा तुमच्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत बरोबर. तुम्ही बघा त्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग शीख आपल्या देशामध्ये मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे हिंदू पण ज्या मेजॉरिटी ऑफ कंट्रीमध्ये विद्यार्थी जे अल्पसंख्याक आहे शीख जे अल्पसंख्याक आहे मुस्लिम ते लोक आपल्या देशाला चालून आले बरोबर. म्हणजे आपला देश किती अद्भुत आहे तुम्ही विचार करा आपला देश किती अद्भुत आहे. म्हणजे तुमच्या देशामध्ये पॉप्युलेशन जरी मेजॉरिटी असेल तरी सुद्धा आपल्या देशाला कोणी चालू शकतं. म्हणजे आपल्या देशाचं संविधान बघा त्या महान पुरुषाचे विचार बघा म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलं सगळं लिहून दिलं होतं बरोबर. म्हणून आपल्या देशामध्ये लोकशाही आहे असं म्हणतो आपण. लोकसभेतून पास झालं बिल राज्यसभेतून झालं आणि कोणाला प्रेसिडेंटकडे. आता प्रेसिडेंटकडे गेल्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्याला काय सांगतात भाऊ तू विचार कर आणि आम्हाला सांग आम्ही हे पुन्हा रिकन्सिडर करतो. म्हणजे राष्ट्रपती पुन्हा हाऊसकडे पाठवतात लोकसभा आणि राज्यसभा. पण राष्ट्रपती एकदाच विधेयकाला वापस पाठवू शकतो एकदाच वापस पाठवू शकतो. सेकंड टाइम जर राज्यसभाकडे गेलं किंवा राष्ट्रपतीकडे गेलं तर राष्ट्रपतीला ते बाइंडिंग असतं बंधनकारक असतं. भाऊ तू पासच कर बंधनकारक असतं कंपल्सरी असतं तू पासच करावं लागतं. म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो म्हणजे काय एकदा विचार विनिमयासाठी वापस पाठवणे. पण लोकसभेने आणि राज्यसभेने ते बिल तसं जर वापस पाठवले असेल राष्ट्रपतीकडे तर राष्ट्रपतीला ते बंधनकारक असतात ज्याला म्हणतात सस्पेन्सिव्ह वेटो. याला कोणता म्हणतो सस्पेन्सिव्ह. थर्ड कोणतं आहे आता पॉकेट शिकण्याच्या अगोदर आपण क्वालिफाईड शिकून किंवा इफेक्टिव्ह म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय बघा आता शिकवला सस्पेन्सिव्ह सेम काय आहे क्वालिफाईड सेम क्वालिफाईड सेम जसं शिकवलं ना सेम तसं आहे क्वालिफाईड फक्त थोडा डिफरन्स आहे. लोकसभेतून पास झालं राज्यसभेतून पास झालं विथ द हेल्प ऑफ सिम्पल मेजॉरिटी म्हणजे सामान्य बहुमताने पास झालं लोकसभेतून आणि राज्यसभेतून. कुठे गेला राष्ट्रपतीला काउन्सिल ऑफ मिनिस्टरने सांगितलं की भाऊ एकदा चर्चा करून एकदा विनिमय करून मग यांनी पाठवलं वापस बरोबर. आता जेव्हा सेकंड टर्म मध्ये कोणाकडे ना राष्ट्रपतीकडे येणार तेव्हा सुद्धा कोणती बहुमत लागेल सिंपल मेजॉरिटी. म्हणजे पहिल्या इन्स्टन्समध्ये तुम्हाला कोणतं बहुमत लागेल सिंपल आणि दुसऱ्या इन्स्टन्समध्ये तुम्हाला कोणतं बहुमत लागतील सिंपल. पण क्वालिफाईड वेटोमध्ये असं होत नाही. लोकसभेतून पास झालं राज्यसभेतून पास झालं बरोबर कोणाकडे आलं प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंटने काय केलं विथ द हेल्प ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे वापस पाठवलं लोकसभाकडे आणि तेव्हा आलं होतं सिंपल मेजॉरिटी. आता जर राष्ट्रपतीने वापस पाठवलं लोकसभाकडे आणि राज्यसभाकडे म्हणजे सेकंड इन्स्टन्समध्ये जेव्हा राष्ट्रपतीकडे येणार तेव्हा विथ द हेल्प ऑफ स्पेशल मेजॉरिटी विथ द हेल्प ऑफ विशेष बहुमत
तेव्हा जाऊन ते प्रेसिडेंट त्यावर सिग्नेचर करू शकतो, अदरवाईज ते बिल पास होऊ शकत नाही. हा दोन डिफरन्स आहेत, दोन म्हणजे एकच डिफरन्स आहे या दोन बिलासंबंधी, क्वालिफाईड वेटो आणि सस्पेन्सिव्ह वेटो. सस्पेन्सिव्ह वेटो म्हणजे काय की लोकसभेतून बिल पास झालं, राज्यसभेतून बिल पास झालं, राष्ट्रपती झाला, राष्ट्रपती काउन्सिल ऑफ मिनिस्टर सांगण्यावरून ऐकू शकतो आणि एकदा वापस करू शकतो. पण सेकंड टाईममध्ये जे बहुमताने पहिले पास झालं त्याच बहुमताने यायला पाहिजे. आणि इथे जे पहिलं जे बहुमत होतं ते बहुमत आता वापरता येणार नाही, तुम्हाला विशेष बहुमत वापरावं लागेल. किती लोकांना समजले? किती लोकांचं आयडिया क्लिअर सांगा मला, किती लोकांना समजले? ओके, सगळ्यांना व्हेरी गुड. चला, सगळ्यांच्या लक्षात आलं? चला, व्हेरी गुड. नेक्स्ट पॉकेट वेटो. पॉकेट वेटो पॉकेट वेटो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आता काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऐकणार नाही. बाकीचे तिन्ही विधेयक, बाकीचे तिन्ही वेटो पॉवरमध्ये आपण राष्ट्रपतीचं ऐकलं, कोणाचं ऐकलं? राष्ट्रपतीचं ऐकलं, पण राष्ट्रपती. पण याच्यामध्ये आपण राष्ट्रपतीचं ऐकणार नाही, राष्ट्रपतीचं ऐकणार नाही. कारण की हा पॉकेट वेटो विद्यार्थी हा राष्ट्रपतीचा स्वतः विवेकाधिकार आहे, म्हणजे संविधानाने दिलेला त्याचा डिस्क्रिशनरी पॉवर. बरोबर, लोकसभेतून बिल पास झाला, राज्यसभेतून बिल पास झालं, बरोबर, आणि राष्ट्रपती राष्ट्रपती काय करतो? नावच बघा पॉकेट आहे, बिल पकडतो, खिशात दाबून देतो, कोणाला सांगत नाही, कोणाला सांगत नाही माझं आहे की नाही आहे. तुम्ही करता एखाद्या वेळेस तुम्हाला जर कोणतरी लेटर वगैरे दिलं असेल बघा, तुम्हाला जर कोणाला पर्सनल मेसेज आला असेल, तुम्ही तो कोणाला दाखवत नाही, फक्त तुमच्याजवळच ठेवता, बरं की नाही? मामा ते सिक्रेट कसं असतं, बस सर्च करतो तो प्रेसिडेंट सुद्धा सिक्रेट ठेवतो, कोणालाही सांगत नाही, ना काउन्सिल ऑफ मिनिस्टरला सांगत, ना पत्नीला सांगत, ना कोणालाही सांगत, स्वतःच्या पॉकेटमध्ये. मग आयोग का प्रश्न विचारतं, या विधेयकामध्ये या पॉकेट वेटोमध्ये जे बिल राष्ट्रपतीकडे आलं आहे ते बिल डेड होतं का, लॅप्स होतं का, संपतं का, नष्ट होतं का? नाही, हे बिल नष्ट होत नाही, हे बिल नष्ट होत नाही. हे बिल विद्यार्थ्यांना काय होतं माहिती का, जेव्हा नवीन राष्ट्रपती येईल, तो त्याच्यावर सिग्नेचर करू शकतो. हे बिल डेड होत नाही. फक्त जर तुम्हाला विचारलं कोणत्या वेटो पॉवर मध्ये बिल डेड होतं, तर ऍब्सोल्यूट वेटो मध्ये. कोणता आहे तो? ऍब्सोल्यूट. कोणता आहे तो? ऍब्सोल्यूट वेटो. म्हणजे तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला की कोणत्या बिल मध्ये बिल नष्ट होतं म्हणजे संपलं, ते म्हणजे पूर्णतः नकाराधिकार. किती लोकांना कळलं? किती लोकांना कळले नकाराधिकार? 4 आहे. मला जर सांगतो की मी खूप सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं. व्हेरी गुड, क्लिअर. चला दुसरा भाग ही तुम्हाला कळलं. आता आपण बघू पार्डनिंग पॉवर, क्षमा. आणि यावर्षी 100% प्रश्न आहे क्षमा या विषयावर. आपण गॅरंटी घेतो यावर्षी पार्डनिंग पॉवरवर एक प्रश्न आहे. आर्टिकल नंबर 72, राष्ट्रपतीचा क्षमा दानाचा अधिकार. ठीक आहे. आणि एवढं सिंपल मी तुम्हाला करून सांगतो, तेवढं तुम्हाला आता कोणीही सांगणार नाही की तुमच्या बुकमध्ये सुद्धा नाही. लक्ष द्या. क्षमा 70, क्षमा हा जो अधिकार सुद्धा राष्ट्रपती आहे तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगावा. काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगावा. तुम्ही 2 भागाला डिवाइड करू शकता, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. म्हणजे काय तुम्हाला समजून येईल. बघा 5 शब्द दिले क्षमा याचीच्या अधिकारामध्ये. पार्डन, दुसरा कम्युनिकेशन, तिसरा मिशन, चौथा रिस्पाइट आणि 5वा रिप्राइड. आता मराठीत बघा काय म्हणतात, सिंपल समजून घ्या. पार्डन म्हणजे क्षमा, कम्युनिकेशन म्हणजे पर्यायी शिक्षा,
रिमिशन म्हणजे सवलत, रिस्पाइट म्हणजे सूट आणि रिप्राय म्हणजे स्थगिती. रिप्राय म्हणजे काय म्हणते मित्र? स्थगित. हे शब्द आहे. आता पालन अधिकार समजण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट समजावं लागेल की तुम्हाला माहित आहे सुप्रीम कोर्ट किंवा न्याय व्यवस्था जी जजमेंट देते ना, जजमेंट देतात ती कशाच्या बेसिस देतात? काय देतात? एव्हिडन्स, पुरावे. बरोबर? तुम्हाला माहित आहे तुमच्या देशामध्ये जे न्याय व्यवस्था आहे ते एव्हिडन्स म्हणजे पुराव्याच्या आधारावर काय देतं? निर्णय देतो. बरोबर? पण तुम्हाला माहित आहे पुरावे मिटू शकतो का आपण? पुरावे मिटू शकतो का? पुरावे खोटे सादर करू शकतो का? अगदी बरोबर. मला माहित आहे, मी तर एक्झाम्पल देणार नाही तुम्हाला. बरोबर? पुरावे आपण पैसा असेल तर काहीही करू शकतो. पुरावे आपण कसे नष्ट करू शकतो तुम्हाला माहित असेल. सगळ्या असंख्य गोष्टी आहेत ना. हिट अँड रनचा मामला असेल. बरोबर? अजून बाकीच्या गोष्टी असतील. बघ की नाही, आपण ते कसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून जास्त काही बोलू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की विद्यार्थ्यांचं जे जजमेंट असतात ते गव्हर्नमेंटचे की सॉरी जे जजमेंट असतात ते न्यायव्यवस्थेत चुकू सुद्धा शकतात. कारण की न्यायव्यवस्था असतात एव्हिडन्सच्या आधारावर आणि एव्हिडन्सेस प्रत्येक वेळेस योग्य असेल कुठेही नमूद केलेलं नाहीत. प्रत्येक वेळेस एव्हिडन्सेस खरंच असतील असं सुद्धा नाही. तुम्ही सुद्धा बघा ना, आई वडिलांना खोटे बोलतात. तुम्ही जर बाहेर गावी इथे राहत असाल, तुम्ही घरी सांगितलं असेल आम्हाला बार्टीकडून इतके पैसे भेटतात, बरोबर, आणि बाकीचे तुम्ही इकडे उडवतात. बरोबर ना, कपडे घेतात, तिच्यावर खर्च करतात किंवा त्याच्यावर खर्च करतात, बाहेर मित्रांसोबत जातात. बरोबर? म्हणजे काय विद्यार्थी मित्र? एव्हिडन्स जेव्हा आपण घरी सांगतो आई ग भेटले होते पण आम्हाला बुक घ्यायची होती, बरोबर की नाही, एव्हिडन्सेस आपण खोटे सादर करतो. मग जर खोटे सादर केले सुप्रीम कोर्टला माहिती पडेल का की हा व्यक्ती निर्दोष आहे, दोषी आहे? म्हणून काय केलं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सुप्रीम कोर्टकडून काही चुका होता, जेव्हा सुप्रीम कोर्टकडून किंवा न्यायव्यवस्थेकडून काही चुका होता, अशा वेळेस आपल्या देशाचं म्हणणं आहे की एक गुन्हेगार, ठीक आहे, नाही एक सामान्य व्यक्ती, बरोबर, एका सामान्य व्यक्तीला सुट्टी व्हायला म्हणजे त्याला सजा व्हायला नको. 100 गुन्हेगार सुटले तरी चालते. बरोबर? एक सामान्य माणसाला शिक्षा व्हायला नको, 100 गुन्हेगार सुटले तरी चालते. बरोबर? आपल्या देशाचं म्हणणं आहे, संविधानाचं म्हणणं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित नाही काय होतं देशात. बरोबर? अपराधी सुटतो आणि सामान्य तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना सजा होतो. बरोबर? हे किती सत्य आहे किती असत्य आहे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. हो की नाही? तुमच्या लक्षात येत आहे का सगळं? हा, अगदी बरोबर. व्हेरी गुड. अगदी बरोबर. हा, अगदी बरोबर. सुशांत सिंग. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आपण नाव नाही घेऊ. आता ते आपल्या घरी येतील बरं चेकिंग करायला ड्रग वगैरे. बरोबर? आपण नाव नाही घेतली. कुठे तुम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टकडून काय जाऊ शकता, ड्रॉपफॉल्स होऊ पिटफॉल्स होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये एका अपराधाला शिक्षा होऊ नको, 100 अपराधी सुटले तरी चालतं. आपल्या देशाचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी जर निरपराध व्यक्ती असेल त्याला जर सजा झाली असेल, मग त्याची निरपराधी शिक्षा कमी करण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे दिला आहे? प्रेसिडेंटकडे. म्हणजे तो आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती. आणि राष्ट्रपती कोणा सांगणार येतो? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर झालं का? इथपर्यंत क्लिअर झालं का? व्हेरी गुड. चला नेक्स्ट. आता येऊ पार्डन. सुप्रीम कोर्टमधून ज्या चुका झाल्या त्याला रेक्टिफाय करण्यासाठी काय क्षमा याचना. पार्डन, कम्युटेशन, रिमिशन, रिस्पाइट, क्षमा, पर्याय शिक्षा, सवलत. बरोबर? सवलत. एक ठीक आहे. क्षमा. बरोबर? किती प्रकारचे? 5 प्रकार. किती प्रकारची? 5 प्रकारची. क्षमा, कम्युटेशन, क्षमा, पर्याय शिक्षा, सवलत, सूट आणि स्थगित. बघा, आता क्षमा जर आपल्याला वापरायचं असेल, आपल्याला म्हणजे प्रेसिडेंटला वापरायचं असेल, तर याकूब मेनन नाव ऐकलं तुम्ही? याकूब मेनन याला सुप्रीम कोर्टने फाशीची शिक्षा दिली होती. फाशीची शिक्षा. बरोबर? बॉम्ब. तरी त्याला काय वाटत होतं? तो निरपराध आहे. म्हणून तू काय करता? आपल्या देशाचा प्रेसिडेंट, आपल्या देशाचा प्रेसिडेंट, भाऊ मला माफ करा, जे माझ्याकडून चुका झाल्या मला त्याचं प्रायश्चित करायचं आहे आणि मला बाइज्जत बरी करा. बघा काय झाली त्याला? फाशीची शिक्षा.
आणि जर ही फाशीची शिक्षा राष्ट्रपतींनी क्षमादानाचा प्रभाव जे काय म्हणतो क्षमादानाचा अधिकार वापरला असता, या सगळ्या गुन्ह्यातून तो काय झाला असता, मुक्त झाला असता. म्हणजे जो कितीही मोठा त्यांनी गुन्हा केला, त्याला कोणतीही सजा हो, राष्ट्रपतींनी जर क्षमा जास्तीचा अधिकार वापरला, विद्यार्थ्यांचा त्याच्यावर कोणताही प्रकारचा गुन्हा राहत नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा राहत नाही. म्हणजे काय, तो बाइज्जत बरी होतो. कोणताही गुन्हा असेल, सगळे गुन्हे काय होतात, माफ होतात. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही एखादी गुन्हा केला आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हाला निर्णय दिला की तुम्ही काय आहात, दोषी आहात, तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होता, तुम्ही प्रेसिडेंटकडे चालले जा, तुमच्या लॉयरला सांगा, आपल्याकडे ऑप्शन आहे, बरोबर. आणि तुमचं कोणी मग लगे लावा काउन्सिल ऑफ मिनिस्टरमध्ये आणि मग तुमच्या सगळ्या सजा होतील माफ होतील, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगायचं विद्यार्थी, सुप्रीम कोर्ट तुमची जर चुकी झाली असेल त्याला दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रपतीकडे निर्णय गेलाय, पण राष्ट्रपती पुढे सांगणार होतो काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आपल्यामध्ये आपण पहिला अधिकार शिकलो म्हणजे पाडन. पाडनमध्ये आपण शिकलो की जर एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली असेल, बरोबर, ती शिक्षा पूर्णतः काय बरखास्त करायचं असेल तर आपण पुन्हा ऑप्शन प्रेसिडेंट. म्हणजे जेव्हा राष्ट्रपती पाडन पावर वापरतो म्हणजे क्षमा पावर असतो, त्याच्यावर फाशीची शिक्षा राहत नाही. ठीक आहे, तो गुन्हेगार राहत नाही, तो बाइज्जत काय तो बरी येतो आणि घरी आपल्यासारखा एक सामान्य माणूस जाऊ शकतो. कोणताही गुन्हा त्याच्यावर राहत नाही. सेकंड, कम्युनिकेशन. सेकंड काय आहे तो, कम्युनिकेशन. सेकंड, पाडन समजला काय सगळ्यांना? पाडन समजला? पाडन समजला सगळ्यांना? व्हेरी गुड. दुसरं, आता पर्यायी शिक्षा. तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल, तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल, बरोबर. नावावरून समजलं असेल. पर्याय, दुसरा पर्याय शोधा. म्हणजे मला एबीसी नावाचा गुन्हा झाला, मला एबीसी नावाचा गुन्हा झाला, याचं रूपांतर 1 2 3 मध्ये केलं. 1 2 3 मध्ये तुम्हाला काय आहे, एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल. अल्फाबेट आहे, हे अल्फाबेट आहे, हे न्यूमेरिकल्स आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे हा अल्फाबेट नंबरला गुन्हा झाला होता, पण त्याचं नेचर चेंज केलं. म्हणजे त्याचं काय केलं विद्यार्थी, न्यूमेरिकल्स मध्ये कन्व्हर्जन केलं. कशामध्ये कन्व्हर्जन केलं? न्यूमेरिकल्स मध्ये. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली, मृत्यूदंडाची शिक्षा झाली, बरोबर, मृत्यूदंडाची, तर याला कन्व्हर्जन केलं विद्यार्थी मित्रांनो सिम्पलर फॉर्म मध्ये. म्हणजे फक्त त्याला आजीवन कारावास. मृत्यूदंड म्हणजे वेगळा, आजीवन कारावास म्हणजे वेगळा. मृत्यूदंड म्हणजे काय होते मित्रांनो, रिगरियस इम्प्रिझनमेंट. म्हणजे बघा, पर्वतपुडा, बरोबर, पर्वतपुडा, कोळशाच्या खाणी बघा, बरोबर, असे मोठे मोठे जे कामं असतात कुठे मिळतात मित्रांनो, इम्प्रिझनमेंट. पण तुम्हाला माहिती आहे संजय दत्त याला सजा झाली होती, पण याला फक्त आणि फक्त काय झाली, सिम्पल इम्प्रिझनमेंट झाला होता. म्हणजे तो जेलमध्ये बसून काय करतात, काय आवश्यक होता, गांधीजी सारखा विणकाम, बरोबर, पिशव्या शिवत होता, कापडाच्या पिशव्या करून आला होता, विमानं बनवून आले होते, बरोबर. म्हणजे सिम्पलर फॉर्म मध्ये. म्हणजे जर तुम्हाला टफ सजा झाली असेल त्याचं कन्व्हर्जन कमी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, एका सिम्पल फॉर्म मध्ये केला. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पर्यायी शिक्षा. सरळ एबीसी नावाची सजा झाली असेल, हे काय अल्फाबेट आहे, एक दुसरं कन्व्हर्जन द्यायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. हाच इम्प्रिझनमेंट एक सिम्पलर फॉर्म. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चेंज द नेचर सुद्धा. चेंज द नेचर, रिमिशन. रिमिशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सवलत. समजा संजीव भाऊला, संजय दत्तला 10 वर्षाची सजा झाली असेल, 10 वर्षाची, तर रिमिशन जर त्यांनी त्यांचं वागणूक जर चांगली असेल तर रिमिशन वापरलं, राष्ट्रपतीकडे घेऊन गेला, तर त्याचा या 10 वर्षाचा कालावधी विद्यार्थी कमी होतो. तो म्हणजे 5 वर्ष किंवा 7 वर्ष किंवा 3 वर्ष. म्हणजे रिमिशन म्हणजे काय, जी तुम्हाला सजा झाली आहे त्या सजामध्ये काय करा, कमी जास्त जे एज आहे तुम्हाला 10 वर्ष असेल तर 5 करा, 4 करा, 3 करा, 2 करा, 7 करा. म्हणजे रिमिशन म्हणजे काय, त्या टाइम ड्युरेशन मध्ये काय करा, कमी करा. कम्युनिकेशन म्हणजे काय, ते पर्याय आहे, पर्याय शोधा. एबीसी असेल तर त्याचा 1 2 3 करा. रिस्पाइट. रिस्पाइट काय होतं, रिस्पाइट म्हणजे काय, पेरोल. पैसे द्या, बाहेर या. तुम्हाला माहिती असेल संजय पैसे द्यायचा, बाहेर यायचा, पैसे भरायचा, पुन्हा बाहेर यायचा, पैसे द्यायचा, पुन्हा बाहेर यायचा.
3 महिने जेलमध्ये, 9 महिने घरी. बरोबर. पण मी एक्झाम्पल मला समजलं असं नाही. पेरोल आपला रिस्पाईट म्हणजे काय होतं, म्हणजे फिजिकल हँडिकॅप वुमन्स आहेत, फिजिकल हँडिकॅप लोक आहेत, वुमन्स आहेत, चिल्ड्रन्स आहेत, एल्डरली पीपल आहेत. हे लोक, या लोकांना जर मेडिकल फॅसिलिटी पाहिजे असतील तर यांना काही दिवसासाठी काय असतात, बाहेर येण्याची परवानगी असतं. प्रेग्नेंट वुमेन आहेत यांना बाहेर यावं लागतं. 9 महिने बाहेर त्यांना सुट्टी मिळतं. तुम्ही घरी जा, तुम्ही तुमचं प्रेग्नन्सी करा आणि पुन्हा काय आहात, तुमचं बाळ पण झालं तर, तुमची प्रेग्नन्सी झालं तर तुम्ही काय आहात, पुन्हा आपल्या हाऊसमध्ये वापस, म्हणजे हाऊसमध्ये म्हणजे जेलमध्ये वापस आला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रिस्पाईट टेम्पररी पिरियडसाठी काय सुट्ट्या. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही नाव ऐकलं असेल, लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद जेलमध्ये त्यांची तब्येत नेहमी खराब होती. बरोबर. मग त्यांना मेडिकल फॅसिलिटीसाठी काय वापरतात, रिस्पाईट वापरतात. मेडिकल फॅसिलिटीसाठी काय वापरतात, रिस्पाईट वापरतात. म्हणून त्यांना टेम्पररी पिरियडसाठी त्यांना जेलमध्ये सुट्टी मिळतं. 2-3 महिने ते काय जेल आपल्या दवाखान्यामध्ये जातात आणि पुन्हा कुठे जातात, हो पुन्हा ते घरी जातात. म्हणजे रिस्पाईट. आणि लास्ट आहे मित्रांनो, रिप्राईव्ह. लास्ट काय आहे, रिप्राईव्ह. आणि रिप्राईव्ह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, स्थगिती. स्थगिती म्हणजे काय हो, फाशीची शिक्षा पोस्टपोन करणे. फाशीची शिक्षा पोस्टपोन करणे. बघा, तो राष्ट्रपती ऐकतो. बरोबर. फाशीची शिक्षा पोस्टपोन करणे विद्यार्थी म्हणजे काय, की जर माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली नसेल तर मी जर कोणाकडे गेलो, प्रेसिडेंटकडे गेलो, तर प्रेसिडेंट सांगतो की ठीक आहे भाऊ, आता नको देऊ याला, तुम्ही काही करावं, याला का द्या, फाशी द्या. पण हा स्थगिती अधिकार फक्त मी 2दा इश्यू करू शकतो. जर त्याच्यावर लिमिटेशन असेल तर दररोज करेल ना, आज करेल, उद्या करेल, परवा करेल. बरोबर. म्हणजे मला फाशी होणारच नाही. पण विद्यार्थी यूज करू शकतो फक्त आणि फक्त 2दा. किती लोकांना समजले सगळे? किती लोकांना समजले सगळं डिफरन्स? किती लोकांना समजलं रे? सगळं सांगा, सगळं. मला सगळ्यांचे रेकमेंडेशन. क्लिअर? सगळं क्लिअर झालं? सगळं क्लिअर झालं का? एकदा पाडन म्हणजे काय, तुम्ही बाइज्जत बरी होणं. पाडन म्हणजे काय, तुम्ही बाइज्जत बरी होणं. पाडन म्हणजे बाइज्जत बरी होणं. कम्पिटिशन म्हणजे काय, त्याचा नेचर चेंज करणं. वृत्तीदंड असेल त्याला सिम्पलर फॉर्म मध्ये करणं. एबीसी असेल त्याला 1 2 3 मध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे पहिले अल्फाबेट, आता न्यूमेरिकल्स. रिव्हिजन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सवलत देणं. म्हणजे काय, जे ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन मध्ये चेंज करणं. म्हणजे 10 वर्ष असेल ती सजा तीच राहील, त्या सजाचं नेचर तेच राहील, पण त्याचा कालावधी आता कमी होईल. रिस्पाईट म्हणजे काय, टेम्पररी पिरियड. बाहेर या, दुरुस्त झाले का पुन्हा अंदर या. फिजिकल हँडिकॅप, प्रेग्नेंट वुमन, एल्डरली आणि चिल्ड्रन. रिप्राईव्ह म्हणजे काय, स्थगिती. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. तुम्हाला जर असंच क्वालिटी शिकायचं असेल, तुम्ही अनअकॅडमीने सुद्धा माझे फक्त क्वेश्चन आन्सरचे लेक्चर्स करू शकता. ते दररोज 5:30ला असतं. ठीक आहे. 5:30ला या. 5:30ला तुम्हाला तुमचे असंख्य डाऊट्स क्लिअर करतो. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती पडतील आणि इथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. परत आलं आता सगळं तुम्हाला कळालं असेल, राष्ट्रपती तुम्हाला समजून आलं असेल. मला सांगा, आंतरराष्ट्रीय संबंध कोणाच्याच नावाने येतात? आंतरराष्ट्रीय संबंध कोणाच्या नावाने घटित करतात? आंतरराष्ट्रीय संबंध आपण कोणाच्या नावाने घटित करतो? कोण आहे? प्रेसिडेंट. बरं, कोण आहे? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट बरोबर. दुसरा, आता तुम्ही म्हणाल व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर तुमचा राहिला नाही, राहिला, संपला. बघा, तुम्हाला उद्या लक्षात येईल, मी तुम्हाला उद्या प्रेसिडेंट शिकवणार, तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट शिकवणार, तुम्ही तुम्हाला गव्हर्नर शिकवणार. म्हणजे काय होईल, उद्याला तुमचे 3 टॉपिक क्लिअर होतील. की प्रेसिडेंट पण, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर पण. आणि की त्यामध्ये आता ट्रिक्स आहेत. बरोबर. तर ठीक आहे, आपण इथे थांबूयात आज.